संक्षिप्त बातमी. 2.12 कोटींचा एमडी जप्त, विदेशी नागरिक अटकेत. मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली आणि निळजे गावातील तलावाजवळील सार्वजनिक रस्त्यावर कारवाई करून इसा बकायोका वय 37 मूळ रहिवासी आयव्हरी कोस्ट या परदेशी नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून 1.51 किलो मेफेड्रॉन अर्थात एमडी जप्त करण्यात आलाय. त्याची किंमत 2,12,00,000 इतकी आहे. सदर कारवाई दिनांक 7 जुलै 2025 रोजी रात्री 10:50 सुमारास झाली. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आले. आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8 क, 21 क, 22 क व परकीय नागरिक कायदा कलम 14 अ ब या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 787/2025. याआधी देखील 27 जून 2025 रोजी 2 कोटींहून अधिक किमतीचे एमडी जप्त करण्यात आलेला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी फरहान उर्फ मोहम्मद राहीब शेख याच्याकडून चोरीची गाडी व अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले होते. ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण यांच्या पथकाने केले. नागरिकांनी अशा गैरप्रकाराबाबत माहिती दिल्यास गोपनीयता पाळली जाईल असं आवाहन करण्यात आलं आहे. मानपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपली सिनियर पी आणि त्यांच्या सर्व टीमने अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण 2 कोटीपेक्षा जास्त किमतीचं एमडी या भागातून आपण जप्त केलं होतं पलावा एरियामधून आणि त्याच्यामध्ये आपण 4 जणांना अटक केलेली होती. त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून बाहेर देशात जात असताना त्याला अटक केलेली होती. त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून चोरी केलेली गाडी बँगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्याकडून सुद्धा आपण परत एमडी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे. आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय, नंतर पीआय गुंड, पीआय चोपडे, एपीआय सागर चव्हाण, एपीआय कुंभार आणि सर्व आमचे डीबीचं पथक यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एमडी विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्या त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे 2 कोटीपेक्षा जास्त, त्यामध्ये टोटल 1500 ग्रॅमपेक्षा जास्त एमडी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 2 कोटीपेक्षाही जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे इसा बकायोका वय 36. त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो. यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं आपण आपला निष्पन्न झालेला आहे आणि तो निळजे भागामध्ये सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. आताही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण 4 आरोपी आणि आताच्या ह्या गुन्ह्यामध्ये 1 आरोपी जवळजवळ 4 कोटीपेक्षा जास्त एमडी ह्या मागच्या 8 दिवसामध्ये आपण या पूर्ण निळजे आणि पलावा या भागातून आपण हस्तगत केलेला आहे. सदरची कामगिरी जी आहे आमचे माननीय सीपी सर आशुतोष डुंबरे सर, जॉईंट सीपी सर, ॲडिशनल सीपी सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार माळी, पोलीस हवालदार राठोड, पोलीस शिपाई आढे, पोलीस शिपाई गरुड, पोलीस शिपाई झांजुर्णे आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर पीआय संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मानपाडा पोलीस स्टेशन केलेली आहे. सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सदरचा माल कोणत्या ठिकाणी आणला होता, त्या कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचा तपास सुरू आहे. निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी त्यावर निष्पन्न होऊ शकतात. त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे कुठून येतो, कशा प्रकारे या ठिकाणी त्याचं डिलिंग केलं जातं याबद्दलचे आमचा